काय दिसते विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित केलेलं आहे। डिजिटल साक्षरता अंतर्गत शेतीविषयक विविध ॲप्सची या मार्गदर्शन सत्रासाठी आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी श्री सूर्यकांत माने साहेब यांना आमंत्रित केलेलं आहे। तरी सर्वांचा जास्त वेळ न घेता मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सर्वप्रथम त्यांचं स्वागत करण्यास विनंती करते। सर इकडे आज जिल्हा परिषद शाळा कोटाचीवाडी येथे आपण मला बोलवलं डिजिटल साक्षरता अभियानांतर्गत कृषी विषयक विविध ॲप याबद्दल माहिती उपलब्ध आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण कृषी विषयक जे ॲप आहे ते सगळ्यात पहिलं वापरतो कोणतं वापरतो सगळ्यांना वापरताय कोणी आपल्या इथं एक ॲप चालू आहे सध्या ई पीक पाहणी ॲप। बघा ई पीक पाहणी ॲप असं ॲप आहे। ह्या ॲपमध्ये आपण आपल्या शेतीमध्ये जे पिकं पेरतो त्या पेरल्या पिकाचा पीक पेरा आपण आपल्या सातबारावर नोंद करतो आणि ही सातबारा नोंद स्वतः करायचे। पहिलं काम कसं होतं आपल्या गावाचे तलाठी असतात तलाठीच्या मार्फत आपण जे सातबारावर पीक पेराची नोंद करत होतो बरोबर आहे। आपण जर आपला सातबारा काय पाहिजे असेल तर आपण जर तलाठी जायचं सातबारा पीक पेरा काय तो लिहिणार आपण सांगायचं असं मी ज्वारी पेरले ऊस आहे काय जे जे पीक आपले असतील ते आपण त्यांना सांगतो की हे पीक माझ्या ह्या हंगामात पेरले त्या सातबारात ते लिहून देणार पण आता काय झालं शासनानं ई पीक पाहणी ॲप काढले ही मोबाईल ॲप आहे। त्या ॲप मध्ये आपण आपल्या शेतामध्ये जे पीक पेरले आपण खरीप हंगाम असू द्या रब्बी हंगाम असू द्या कोणताही हंगाम असू द्या त्या हंगामात आपण जे पीक पेरतो ते पीक त्याच्यामध्ये आपण नोंदवायचं। म्हणजे काय करायचं हे ॲप डाउनलोड करायचं पहिल्यांदा त्याच्यामध्ये आपण माहिती भरायची आणि ते डिजिटल ॲप आहे। काय अडचण नाही आता जिल्हा निवडायचा गाव निवडायचा तालुका निवडला गाव निवडलं ज्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचं नाव टाक आपोआप सर्च होतो तर आपण सर्व नंबर निवडायचं सर्व नंबर कोणतं पीक पेरले ते पीक त्याच्यामध्ये नोंद करायचं त्या पिकाचं क्षेत्र किती आहे बागायती आहे काय जिरायती आहे ते त्याच्यामध्ये आपण नोंद स्वतः करायची आपण। त्याच्यामुळं ह्याच्या खूप सोपं झालं। ह्याच्यामध्ये आपण ई पीक पाहणी मार्फत आपण जे शासनाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या पीक विमा योजना आहे पीक विमा योजना झाली किंवा आपली नैसर्गिक आपत्ती झाली पाऊस जास्त पडला नुकसान झाले पाऊस जास्त पडला पीक वाहून गेलं किंवा पीक खराब झालं तर आपण त्याच्या ई पीक पाहणीमध्ये सातबारा नोंद केली असते। तर ज्या लोकांनी त्या संदर्भात माहिती देण्यासाठी पंचायत समिती कृषी अधिकारी मान्यता आहे त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले त्यांनी विविध ॲप संदर्भात माहिती दिली त्याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार।